जय हिंद, नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि एक आज महत्त्वाचा विषय मी घेऊन आलोय. मी आहे जम्मू काश्मीर येथील पूंछ या ठिकाणी, आणि आज मी चर्चा करणार आहे. आपण नेहमी पैशाच्या आणि प्रगतीच्या तराजूमध्ये आनंदाला मोजतो, पण खरा आनंद पैशाने मोजता येतो का? मित्रांनो, तुम्हाला जो समोर दिसतोय त्या निसर्गामध्ये निखळ आनंद दडलेला आहे. सकाळी पक्ष्यांची किलबिल, वाहत्या पाण्याचा आवाज किंवा वाऱ्याची झुळूक आपल्याला जी मानसिक शांतता देते ती जगातल्या कोणत्याही महागड्या रिसॉर्टमध्ये किंवा मॉलमध्ये मिळत नाही. निसर्ग आपल्याला मोफत हवा, पाणी, शुद्ध प्राणवायू आणि अन्न देतो. मानवाने निसर्गाचा अभ्यास करून मोठी भौतिक प्रगती केली आहे, पण पैशाच्या मोहापायी आपण निसर्गाचा अमर्याद वापर सुरू केला आहे. आपण ज्याला आर्थिक विकास म्हणतो त्याने कुठे ना कुठे निसर्गाचे संतुलन बिघडवलेले आहे. हवामान बदल आणि प्रदूषण हे त्याचेच परिणाम आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आनंदाचे खरे अर्थकारण समजून घ्यायचे असेल तर निसर्गाचा समतोल राखणं गरजेचं आहे. झाडे लावून आणि पाणी वाचवून आपण केवळ निसर्गाचे रक्षण करत नाही, तर स्वतःच्या आणि भावी पिढ्यांच्या आनंदाची गुंतवणूक करत असतो. पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संवर्धनाचे व्यवस्थापन हा आता केवळ एक सामाजिक मुद्दा राहिलेला नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि आनंदाचा मुख्य पाया आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलत आहोत ज्याची किंमत आपण कधीच पैशामध्ये करू शकत नाही, आणि तो म्हणजे निसर्ग आणि त्याचे आपल्या आनंदाशी असलेले अर्थकारण. मित्रांनो, या निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण आपण हेच विसरलो की आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतं. पण खरोखरच निसर्गाकडून लुबाडून घेण्यापेक्षा निसर्गाला सांभाळून त्याचा समतोल राखून त्याच्याकडून जे भेटते ते प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न जर केला तर खरोखरच आपल्या आनंदाचा अर्थकारण आपल्याला समजून जाईल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की निसर्गाने दिलेला हा आनंद अमूल्य आहे. पैसा आपल्याला तात्पुरत्या सुखसोयी देऊ शकतो, पण खरा आणि चिरंतन आनंद निसर्गाच्या सानिध्यातच मिळतो. निसर्ग सुरक्षित तर मानव जीवित. चला आपणच संकल्प करूया, निसर्गाला जपूया आणि आनंदाचे खरे अर्थकारण समजून घेऊया. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मावळा मी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.